नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स. मित्रांनो, आज मी आहे अक्कलकोट स्वामी समर्थ नगरी आणि स्वामी समर्थ नगरीमध्ये अक्कलकोटचे ग्रामदैवत आहे श्री मल्लिकार्जुन यानी की महाकाल शंकर. तर आपण बघू शकता ही मंदिर सध्या तोडत आहे. ही मंदिर तोडून काय करणार आहे तर ते आपण त्या मंदिर प्रशासनाला विचारूया. चला बघूया ते मंदिर प्रशासन आपल्याला काय उत्तर देतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सध्या मंदिर तोडत आहेत आणि डिमॉलिश करत आहे. तर इथे मंदिर प्रशासन अधिकारी आहेत, तर त्यांना आपण विचारूया की मंदिर का तोडत आहे आणि तुम्ही मंदिर का तोडत आहे. सध्या 18व्या शतकात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. ओके, त्या मंदिराचं 4 वर्षापासून डागडुजीचं काम निघालं नाही. बरोबर. मंदिर रिपेअर पण करायचं होतं. त्याचं आता रिपेअर करताना त्याचं बेस फार खराब झालेलं होतं. ओके. त्याच्यामुळे आता आम्ही नवीनच मंदिर बांधायचं ठरवलेलं आहे. आणि प्रस्ताव कुणी आणला याचा मंदिर बांधण्याचा प्रस्ताव? बांधण्याचा प्रस्ताव अक्कलकोटचे आमदार यांनी पाठवला. ओके, आमदार साहेब त्यांच्या निधीमधून 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. ओके, भविष्यात अजून 2 कोटी रुपये मंजूर करणार आहेत. चांगलं आहे. हां, आणि सभामंडपासाठी त्यांनी निधी दिलेले आहेत. सभामंडप पण बांधणार आहे. सभामंडपासाठी त्यांनी निधी दिलेले आहेत. ओके ओके. बाकीचं आपलं मंदिर आणि कळस ओके, शिखर हां. हे दोन्ही बांधकाम आम्ही मंदिराचे ट्रस्ट आणि सगळे लोकवर्गणीचे नागपूरकर वासियांना जवळपास मंदिराला टोटल एक 6-7 कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. ओके, साधारणतः एक 7-8 कोटी रुपयाचा 7-8 खर्च कोटी आहे. रुपयाचा खर्च आहे. ओके. आणि आपलं ही मंदिर अक्कलकोटचे ग्रामदैवत आहे ना? अक्कलकोटचं ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर आहे. अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनचे ग्रामदैवत यानी की आपण शंकर अथवा महाकाल महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं प्रतिरूप मल्लिकार्जुन. ओके, हां. तर मंदिर बांधकामाला जवळपास 1.5 वर्ष लागेल. ओके, हां, आपल्याला साऊथ प्रमाणे मंदिर बांधकाम करण्यात येणार आहे. ओके, साऊथ इंडियन प्रमाणे. हां, साऊथ इंडियन. तर 1.5 वर्षापर्यंत मंदिर बांधून पूर्ण होईल. हो, पूर्ण. मग तोपर्यंत मग ग्रामदैवत कुठे असेल? तर बाजूला एक छोटंसं आम्ही मंदिर बांधलं आहे. ओके त्याचं एक लिंग स्थापना करायचं आहे. बरोबर. ते झाल्यानंतर येणारं 1 वर्ष 1.5 वर्षात काम पूर्ण करून परत ते लिंगाचं इथं प्राण प्रतिष्ठापना करून परत मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात येईल. ओके. मंदिर चांगलंच होतं, पण तुम्ही का पाडत आहे मंदिर? मंदिर जे आहे हे जुन्या काळातील जागेची त्या ठिकाणी कमतरता. ओके. ही गोष्ट महत्त्वाची म्हणजे पार्किंगची व्यवस्था खूप मोठी प्रश्न निर्माण झालेला आहे. बरोबर. आणि हा मंदिर आपल्या बसस्टँडच्या जवळ आणि समाधी मठाच्या आसपास बरोबर असल्यामुळे हां. या मंदिराची लोकांची बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. बरोबर. आता नवीन याच्यामध्ये नूतनीकरण करण्यासाठी हां आणि अनेक प्रयत्नांनी खूप वर्षांनी हां ते त्यासाठी बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे, झालेला आहे. ओके. आणि त्याच्यानुसार सुशोभन करण्यासाठी एक मग अक्कलकोट वासियांसाठी अतिशय आनंदाचं बातमी. हो, सर्वात कसं आहे, अक्कलकोट म्हणजे स्वामी समर्थांचं पुणे नगरी. बरोबर. त्याच्यासोबतच श्री मल्लिकार्जुन बरोबर ही एक हिंदुत्व लोकांचं एक श्रद्धास्थान असलेलं. गुड. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या श्रद्धास्थानाचं एक अक्कलकोट वासियातून अनेक लोक या श्री मल्लिकार्जुनचे भक्त आहेत. बरोबर आहे. आणि त्या म्हणून सर्व लोकांनी एक सामाजिक चळवळीतील लोकांनी बरोबर हे सगळ्या गोष्टीचा विचार करून करेक्ट या मंदिराचं नूतनीकरण करण्यात येईल. बरोबर. तर मला सांगा, तर काही लोकांचे क्वेश्चन असं असतात की मंदिर बांधल्याने काय रोजगार भेटणार का? मग त्यांना काय उत्तर देणार तुम्ही? बघा, मंदिर या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. बरोबर. सर्व धर्मनिरपेक्ष म्हणून त्या ठिकाणी वापरतात. करेक्ट. अनेक जाती धर्माचे अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. बरोबर आहे. ज्या त्या धर्माचं ह्याच्यासाठी श्रद्धा असणारे लोक आहेत. बरोबर. आणि भारतामध्ये श्रद्धेचे जे विश्वास आहे बरोबर आहे, ते खूप अतुलनीय आहे. बरोबर. आणि त्याच्या दृष्टिकोनातून हा ठेवलेला आहे प्रयोग आहे. दुसरी महत्त्वाचं म्हणजे मंदिर बांधलेले रोजगार प्रश्न मिळत नाही, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर. पण मंदिर नसल्याने जो रोजगार प्रश्न आहे तो मिटणार आहे का? नाहीये. पण लोकांचं जे तळमळ आहे, जे श्री मल्लिकार्जुन म्हणणारा जो गट आहे, बरोबर आहे, त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रेरणा असेल, त्यांच्यासाठी खूप मोठा श्रद्धा असेल. बरोबर. त्या निमित्ताने हे केलेलं नियोजन चांगलं. मग हे आपली श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. आणि की ते रोजगार वेगळं आपलं हे रोजगार हा फक्त एका क्षेत्रामध्ये असतो का? मंदिरावरती असतो असं का नाही आहे? बरोबर. दुसऱ्या क्षेत्रामध्ये आहेत, ते सुद्धा प्रयत्न करत आहेत, काम चालू आहे. आणि त्यामध्ये तू रोजगाराचा दृष्टिकोन बघू नका. रोजगार करण्यासाठी भरपूर कामं आहेत, करणाऱ्याला खूप काही गोष्टी आहेत. ओके. फक्त या दृष्टिकोनातून सांगण्याचं की आहे पण श्री मल्लिकार्जुन देवस्थान एक समाज चळवळीमध्ये आग्रह असणारा ट्रस्ट आहे. ओके. आणि विशेष करून मंदिर नूतनीकरण होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे. एक नंबर. अतिशय छान प्रोजेक्ट आहे आणि छान प्रयोग आहे. आणि तर तुम्ही अक्कलकोटकरांसाठी का आता 2 वर्षानंतर मंदिर निर्माण होणार होतं, 2 वर्ष लागणार आहे मंदिर पूर्ण व्हायला. तर तुम्ही अक्कलकोट वासियांसाठी काय सांगणार आहे?
म्हणजे काय त्यांना आनंदाची बातमी देणार आहे तुम्ही? आनंदाची बातमी म्हणजे स्वामी समर्थाचं जे आजचं वाढणारं लोकांचं येणार जाण्याचं कल, बरोबर स्वामी भक्तांचं जे पुण्यामध्ये जे भक्त आहेत बरोबर त्या ठिकाणी राहण्यासाठी किंवा दर्शनासाठी येतात बरोबर बरोबर आणि त्याचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. आणि Correct. त्याच्यासोबत हां. आणि हे अक्कलकोटचं मंदिर जो आहे हां. ते मल्लिकार्जुन मंदिर, ओके तिथं सुद्धा जेव्हा मगाशी म्हणल्याप्रमाणे समाधी मठ बरोबर आहे. जे इथं समाधी मठला येतात ते बरोबर. मल्लिकार्जुन मंदिर दर्शन घेतात. बरोबर ते मल्लिकार्जुन मंदिरचं त्या ठिकाणी दर्शन घेतात, हां हां ते समाधी मठाचं त्या ठिकाणी दर्शन घेतात. आणि Correct. विशेष करून हे अक्कलकोटचं त्या ठिकाणी भक्तांच्या सेवेत असल्यामुळे, बरोबर बरोबर जवळ असल्यामुळे हां हां आणि अनेक लोक असं नाही पण स्वामी समर्थ मंदिर करून जातात, तर येऊन त्या ठिकाणी मल्लिकार्जुन दर्शन घेतील. बरोबर. नवीन राजवास झालेलं आहे त्याचं त्या ठिकाणी दर्शन Good, घेतील. good. आणि येणाऱ्या काळामध्ये 105 फुटाचं स्वामी मंदिर होणार आहे. ओके हां त्या तर स्वामी मंदिराच्या योजनेला हा एक दुसरा एक पुतळा चालू आहे प्रयत्न. तर तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटतं की तुम्हाला अक्कलकोटबद्दल भरपूर काही माहिती आहे. तर मला थोडक्यात अक्कलकोटचे टुरिस्ट प्लेस अथवा अक्कलकोटचे एकदम बघण्यासारखे असे कोणकोणते ठिकाण आहे तेवढं सांगू शकता का? अक्कलकोटमध्ये बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे हां सर्वात अक्कलकोट हे स्वामी समर्थ नगरी हा तर सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्यात माहिती आहे हां अक्कलकोट हा हे पूर्ण महाराष्ट्रातला सीमावर्ती भागाचा भाग आहे. बरोबर बरोबर आणि अक्कलकोट पासून गंगापूर म्हणा, हां. अक्कलकोट पासून तुळजापूर म्हणा, बरोबर. अक्कलकोट पासून पंढरपूर म्हणा, हां, ही हां. एक सेंटर पॉईंट आहे. ओके ओके आणि ही सेंटर पॉईंट असल्यामुळं स्वामी भक्तांचं किंवा जे काही तुळजापूर भक्तांचं किंवा आसपास जाणारे जे काही देवी भक्तांचं बरोबर आहे सगळ्यांचं त्या ठिकाणी सेंटर पॉईंट असल्यामुळे इथून लोकांचा प्रवास जातो ओके आणि तिकडून लोक इकडे येतात. सोयीचं होतं सोयीस्कर त्या ठिकाणी सोयीस्कर आपल्याला आहे सांगता इथं. येतो. आणि दुसरी कारण- गोष्ट हे संस्थान म्हणजे अक्कलकोटचं एक हां, हां. विशेष म्हणजे बरोबर हां ते इतिहास काळात झालेलं जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचं काळातील जे काही बरोबर हे हां आहे, हां इथे आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये सुद्धा एक ओके. नवीन राजवाडा सुद्धा आहे. बरोबर आहे त्या राजवाडीचं सुशोभीकरण चाललेलं आहे. ते राजवाडीचे जे काही त्या ठिकाणी सध्याचे राजे आहेत बरोबर बालराजे भोसले, ओके त्यांचा सुद्धा प्रयत्न असा आहे की स्वामी भक्तांचं जे महिमा वाढलेले आहे हो तसं या संस्थेचं सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठं देणगी आहे. बरोबर. संस्थेचं सुद्धा खूप मोठं वालाचा वाटा आहे. मोलाची वाट आहे वाटा आहे. या संस्थेच्या माध्यमातून या ट्रस्टच्या माध्यमातून हां अक्कलकोटसाठी काय करता येईल, बरोबर. स्वामी भक्तासाठी काय करता येईल, करेक्ट ते त्यांचा प्रयत्न अक्कलकोटमध्ये चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा त्या ठिकाणी बदल आणि परिवर्तन दिसल्याशिवाय राहणार नाही. अक्कलकोटचं परिवर्तन, अक्कलकोटचं बदल आणि अक्कलकोट लवकरात लवकर विकसित होईल असे अक्कलकोटवासियांची आशा आहे. आणि तो आशा पूर्ण झालाच पाहिजे अशी अक्कलकोटकरांची पण एक इच्छा आहे. बरोबर. तर तुम्ही अतिशय चांगले माहिती दिल्याबद्दल तुमचे आपण मनापासून धन्यवाद म्हणतो मित्रा. तिथे उत्तम नॉलेज आहे अथवा अक्कलकोट तालुक्याचे जे काही प्रसिद्ध ठिकाण आहेत ते अतिशय छान आणि उत्तम सुंदर सांगितलं आहेत. तर माझ्याकडून तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही माझ्या जे चॅनलमध्ये लोक तुमचे जे आता ऐकणार आहे मग त्यांच्यासाठी काय 2 शब्द बोलणार आहे? हा, तुमचं जे चॅनल जो आहे हां. हा फक्त एकाच प्रश्नावर नसतो. बरोबर अनेक जे काही सामाजिक प्रश्न असतील, बरोबर आहे राजकीय प्रश्न असतील, हां, हां. धार्मिक प्रश्न असतील, बरोबर आहे बरोबर त्याचबरोबर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील, बरोबर. असे अनेक त्या ठिकाणी हां जे आपण म्हणतो ना सर्व गुण संपन्न, बरोबर त्या बरोबर अशा विविध गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचं ब्लॉग चालू केलेला आहात. बरोबर खरंच जे तुम्ही ब्लॉग ओपन केल्यानंतर फक्त एकच मिळणार नाही की तिथे राजकीय क्षेत्र आहे, बरोबर. तिथे एकच मिळणार नाही की सामाजिक क्षेत्र आहे, बरोबर. तिथे एकच मिळणार नाही की आर्थिक, तिथे सर्व ज्या काही क्षेत्र आहेत बरोबर आहे. त्या तुमच्या ब्लॉगमध्ये त्या ठिकाणी पाहण्यास आणि माहिती होण्यास आणि विशेष करून तुमच्या ब्लॉगमधून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि तुमच्या ब्लॉगसाठी खरंच आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, आणि आज धन्यवाद. पण जेवढे तुम्हाला लाईक्स भेटले त्याच्यापेक्षाही पुढे जास्त ओके. नक्कीच, कारण की तुमच्या कामावर हां. तुमचं जे दाखवणारं जे सोशल मीडियावरतून माध्यमातून लोकांना एक प्रकारचं वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. हां. ते येणाऱ्या आमच्यासारख्या नवत्या पिढींना त्या ठिकाणी खरंच एक कौतुकास्पद आहे. ओके. आणि त्याच्यासाठी तुमच्या या ब्लॉगला आमच्याकडून सर्व कुटुंबाशीकडून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद मित्रा. धन्यवाद मित्रांनो.